जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत करतो। मित्र हो, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि निकालही आलेले आहेत। निकाल महायुतीकडे लागले असले तरी प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये गेल्या 40 ते 45 वर्षापासून राजकारणात असलेले प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या या पक्षाखाली आपली उमेदवार उभे केले, परंतु म्हणावं तसं त्यांना यश आलं नाही। यश आलं नाही म्हणण्यापेक्षा असं वाटतं की त्यांच्या ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांना ज्या पारंपरिक पद्धतीने जे मतं मिळतात त्या मतापेक्षा वरती जाता आलं नाही। अनेक परिस्थिती बिकट चालली की काय अशी वाटत आहे। या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नांदेडमधील काही पत्रकार मित्र माझ्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूया आपल्याला नेमकं काय वाटतं वंचितच्या या पक्षाबद्दल। वंचित म्हणण्यापेक्षा आपण स्पेशली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल बोललो तर मला आठवते की 1995-99मध्ये त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत चांगली होती। त्यापूर्वी त्यांची काँग्रेससोबत युती होती, सगळे रिपब्लिकन पक्ष एकत्र होते आणि त्यावेळेस मला वाटतं जे काही आपल्या सत्तेचे त्यांना साथसुद्धा मिळालेली आहे। जेव्हा रिपब्लिकनचे तुकडे झाले त्यावेळेस वंचित म्हणजे स्पेशली जे मागासवर्गीयांची मतं आहेत त्यांचं विभाजन सुरू झालं आणि काँग्रेस किंवा इतर पक्षांनी त्याचा फायदा घेणं सुरू केलं। आता आजची अवस्था आणि मागची अवस्था याच्यामध्ये फार तुलना करण्याची गरज नाही। आजच्या अवस्थेमध्ये एकच आहे की ॲडव्होकेट आंबेडकर साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढला आणि मागच्या 3 निवडणुकीचा जर विचार केला तर या पक्षाची दिशा कुठेतरी चुकते किंवा निर्णय कुठेतरी चुकतात असं लोकांनाही आता जाणवायला लागलेलं आहे। निर्णय कुठेतरी चुकले असं वाटतं। मी दुसऱ्यांना विचारतो काय वाटतं आपल्याला नेमकं या वंचितविषयी। खरं तर वंचित ही एक चळवळ आहे आणि प्रकाश आंबेडकरांचं राजकारण बघितलं किंवा एक चळवळ बघितली तर आंबेडकरी चळवळीला एक दिशा देण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी करण्याचा प्रयत्न केला। वंचितच्या माध्यमातून साळी कोळी माळी जे काही बहुजन आहेत म्हणजे ते असंही म्हणतात की बाबा मराठा समाज जो आपण उच्चभ्रू म्हणतो किंवा वरचा म्हणतो तर त्याच्यामध्ये देखील वंचित आहेत। जो एक श्रीमंत वर्ग आहे आणि गरीब वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे ज्याला वेगवेगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवण्यात आलं, या घटकाला एकत्रित करून सत्तेमध्ये यावं। जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं बाबा तुम्ही सत्तेमध्ये या, राजकारणी बना, त्याचा खरं तर त्यांनी मार्ग अवलंबायचा प्रयत्न केला। पण ज्याला आपण म्हणतो की त्यांची जी भूमिका आहे भूमिका ती समजून घेण्यामध्ये लोकही कमी पडले आणि समजून सांगण्यामध्ये तेही कुठेतरी कमी पडले असं मला वाटतं। भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून आणि समजवण्यामध्ये कमी पडलं असं यांना वाटतं। नरेश दंडवते त्यांना विचारूया। नाही, मुळात तर काय झालं की कोणत्या एका जातीवर तुम्हाला सत्ताधीश होता येत नाही। जोपर्यंत तुम्ही सर्वसमावेशकता ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही। दुर्दैवानं बाळासाहेबांचं हेतू जरी सर्वसमावेशक असला, ओबीसी किंवा आता जसं माझा मित्र म्हटला त्याप्रमाणे साळी कोळी माळी बहुजनांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी भारी बहुजन महासंघाचं विलिनीकरण बहुजन महासंघात केलं, पण म्हणावा तसा प्रतिसाद समाजातून त्यांना मिळाला नाही। प्रत्येक वेळेस बाळासाहेबांनी राजकीय पक्षाशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना म्हणावं तसा प्रयत्न प्रस्थापित राजकारण्यांनी सहकार्य केलं नसल्यामुळं बाळासाहेबांना प्रत्येक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले। एका जातीवर कुठल्याही पक्षाला यश मिळत नाही असं म्हणत आहेत। हे जरी सत्य असलं तरी बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या जसंही त्यांनी भारी बहुजन मत संघ काढला त्यापासून त्यांनी खालच्या जातीच्या लोकांना एकत्रित आणून त्यांना मतं मिळवून देण्याचा किंवा त्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला। आपण असा प्रश्न पडतो की हे सगळं करत असताना राजकारण किंवा निवडणूक म्हणली की एक विशिष्ट व्यक्ती तो निवडून यायचा त्याची कॅपॅसिटी असते, अशा लोकांना उभं करणं एक राजकारणामध्ये ट्रेंड असतो। मग हे ट्रेंड करण्यामध्ये कुठे बाळासाहेब कमी पडलेत का किंवा हा ट्रेंडविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात काय झालं की बाळासाहेबांना अशी माणसं आतापर्यंत मिळाली नाही जे राजकारणामध्ये किमान बंडखोर कोण असतील कुठल्या पक्षाचे ते जर त्यांनी लक्षात घेतलं तर त्यांची स्वतःची एक काही ठराविक मतं असतात ती त्यांना मिळाली असती। दुसरा विषय असा की जेव्हा जातीच्या ध्रुवीकरणाचा आपण बोलतो तर एक प्रयोग झाला होता, वंचित आणि MIM एकत्र होते त्यावेळेस महाराष्ट्राला 2 MIMचे आमदार लाभले होते, एक MIMचा खासदार लाभला होता। तो प्रयोग अतिशय चांगला होता। म्हणजे काँग्रेस किंवा महाविकास आघाडी किंवा आपण ज्याला धर्मनिरपेक्ष मतं म्हणू जे जेव्हा काँग्रेसकडे जात होती त्या मतांनी आपली वेगळी चूल मांडल्यानंतर त्याचा काँग्रेसला फटका बसला, परंतु त्या पक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली। तर अशा अस्तित्वाची जाणीव जोपर्यंत इतर पक्षाला होत नाही तोपर्यंत या पक्षांनी छोट्या पक्षांनी एकत्र येऊन आपण मजबूत कसं राहू आणि आपण निवडून कसं एवढं पाहिलं पाहिजे। काय होते की आपल्या पक्षाला विनाकारण जास्त जागा मागायच्या, नको त्या माणसांना उभं करायचं आणि जसं जनतेचा कौल इतर प्रमुख पक्ष घेतात तसं वंचित आघाडी जनतेचा कौल घेण्यात कुठेतरी कमी पडते। आता नांदेडचं जर उदाहरण घेतलं तर मागच्या लोकसभेला यशपाल भिंगे जे होते ते 50-60 हजार मतावर होते, म्हणजे स्वतःच्या धनगर समाजाची त्यांची मतं होती आणि दलित समाजाची मतं होती। आणि तेच आपण भोसीकर जर मागच्या 2024चा विचार केला तर त्यांना किती होती मला वाटते त्यापेक्षा कमीच होती आणि आता
आता पण त्यांना कमीच आहेत. आता नांदेड उत्तर एक छोटा आपण मतदारसंघ घेतला तर मागच्या वेळेस जे चावरे होते, ज्यांनी शेवटच्या 2-3 दिवसात प्रचारसुद्धा केला नाही त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळं, त्यांना 27,000 मतं होती. आणि यावेळेस जे उत्तरचे उमेदवार आहेत त्यांना 22-23,000 मतं आहेत. याचा अर्थ असा आहे वंचितची ही मतं घटतात आणि घटण्यामागं जी काही पडद्यामागची कारणं आहेत ती पण म्हणजे वंचित आघाडीने शोधली पाहिजे. आणि वंचित आघाडी असो, रिपब्लिकन पक्ष असो किंवा MIM असो, ही काँग्रेसच्या मतांची बँक आहे. एकतरी एकत्र राहिली पाहिजे किंवा काँग्रेसवर एकत्र येऊन जागा वाटपाचा दबाव टाकला पाहिजे, तरच हे महायुतीला कुठंतरी चांगली लढत देऊ शकतात. काँग्रेससोबत युती केली असती तर कदाचित वंचितला वेगळे दिवस आले असते. तुम्हाला काय म्हणायचं की नेमकं जे उमेदवार निवडून येतील अशा माणसाला उमेदवारी द्यायची की जे वंचित घटकातील लोकांना उमेदवारी द्यायची जेणेकरून की वंचित लोकांना सत्तेत येता येईल, असं बाळासाहेबांचं म्हणणं आहे. त्याच्यात तुम्हाला काय वाटतं? खरं तर बाळासाहेबांची सुरुवातीपासूनचीच भूमिका आपण बघितली तर वंचितांनाच प्राधान्य देण्याकडे त्यांचा कल होता. जसं सामाजिक समीकरणं जुळवायला पाहिजेत तशी सामाजिक समीकरणं जुळता आली नाहीत किंवा जुळली नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. आणि अजून एक काय झालं की बाळासाहेबांनी तुम्ही म्हणता तसं अनेकांना जे की प्रस्थापित म्हणण्यापेक्षा समाजामध्ये ज्यांचं नाव आहे किंवा मतदार त्यांच्या पाठीमागे येऊ शकतात, ज्यांचं बळ आहे, अशा लोकांनाही त्यांनी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. आपण काही उदाहरणं बघितली तर डॉक्टर यशपाल भिंगे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, तर यांना त्यांनी उमेदवारी दिली. पण ह्या लोकांनी काय केलं की वंचितची प्रयोगशाळा केली. एकदा टिकली मारून बघायची, यश मिळालं तर वंचितसोबत राहायचं, नाहीतर पळून जायचं. म्हणजे वंचितला काही लोकांनी धोका दिल्यामुळं वंचित आज खिळखिळी झालेली आहे. ते जर लोक एकनिष्ठतेनं बाळासाहेबांच्या सोबत राहिली असती तर कदाचित आणखी चित्र काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळालं असतं. अशा लोकांनी धोका दिल्यामुळं बाळासाहेबांना सोडल्यामुळे हे प्रकार आहे. बरोबर आहे की ज्या लोकांनी बाळासाहेबांनी मागच्या 10 ते 20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी ज्या लोकांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले, परंतु त्यांनी पक्ष बदलले, बाळासाहेबांची साथ सोडून दुसरीकडे गेले, त्याच्यामुळे पक्षाची कुठेतरी हानी झाली असं यांना म्हणायचं. आपल्याला काय वाटतं नेमकं या विषयावर? नाही, अगदी बरोबर आहे. मखराम पवार, भीमराव केरामपासून दशरथ भांडेपासूनचा जर इतिहास पाहिला भारी बहुजन महासंघाचा, तर प्रत्येक निवडून आले आणि पक्ष कालांतरानं काही कालावधीनंतर त्यांनी पक्ष बदलला. अलीकडे गोपीचंद पडळकरही तसेच किंवा यशपाल भिंगे आपल्या जिल्ह्यातले तसेच. म्हणजे बाळासाहेबांनी खूप प्रयत्न केला समाज बांधण्याचा, बहुजन समाज बांधण्यासाठी. बाळासाहेबांनी आत्ता जसं माझा मित्र म्हणला की त्यांनी प्रयोग खूप केले, पण दुर्दैवानं त्यांच्या प्रयोगाला यश आलं नाही. पण आत्ता एकसंघ रिपब्लिकन चळवळ जर एकसंघ झालं, सामूहिक नेतृत्व जर निर्माण झालं, तर मला वाटतं की बहुतेक 95 किंवा 97च्या कालावधीमध्ये दलित ह्याचे चळवळीतले 2-3 खासदार निवडून आले होते. साधारणतः 3-4 खासदार, 2-4 आमदार असे आले होते. परंतु दुर्दैवानं त्याच्यानंतर बार्गेनिंग करण्यामध्ये कदाचित बाळासाहेब कमी पडले किंवा बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं, त्यांना जेवढ्या जागा पाहिजे होत्या तेवढ्या जागा न मिळाल्यामुळं त्यांनी भूमिका घेतली स्वतंत्र लढायची. आणि दुर्दैवानं असं आहे की समाज त्यांच्या पाठीमागे राहिला नाही. त्यांना समाज मतदानात नाही, परंतु अनुयायी म्हणून आजही बाळासाहेबांना तेवढंच श्रद्धेनं दलित समाज पाहतो असं मला तरी दिसून येते. सम्यक न्यूजने मागे बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न केला होता की आपण माणसं तयार करतात, कार्यकर्ते तयार करतात, पण आपण त्या कार्यकर्त्यांना टिकवण्यामध्ये कुठेतरी अपयश ठरतात. तेव्हा बाळासाहेबांना असं उत्तर दिलं होतं की मी फॅक्टरी आहे, माझं काम आहे प्रोडक्शन तयार करणं, मग प्रोडक्शन कुठे जाईल याच्याकडे लक्ष देणं माझं म्हणणं नाही. तर मला आता यांना त्याच अनुषंगाने असं विचारायचं की आज जी परिस्थिती आहे या नांदेड जिल्ह्यात उमेदवारांची, नेमकं यांच्यावर आपल्याला काय भाष्य करायचं आहे? कुठले उमेदवार? बस वंचितचे उमेदवार. वंचितचे उमेदवार मुळात तर काय झालं, पहिली गोष्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फार कमी लोकांना उमेदवारी देण्यात आहे. उत्तरचा जर अपवाद वगळता उत्तर, दक्षिण आणि लोहा या 3 उमेदवार चळवळीतले होते. भारी बहुजन महासंघाशी आणि बहुजन आत्ताच्या वंचित बहुजन आघाडीशी संपर्कात आहेत, त्या 2 जिल्हा प्रमुख होते. परंतु अन्य ठिकाणी जे उमेदवार बाळासाहेबांनी प्रयोग केला तो प्रयोग सपशेल अपयशी ठरलेला आहे. ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यापैकी बहुतेक फारुख अहमदांनी एक निर्णायक मतदान घेतलं आहे. फारुख असतील किंवा उत्तरचे इंजिनियर प्रशांत इंगोले असतील आणि शिवा नरंगले, या तिघांना चांगलं मतदान मिळालं तुलनेने. परंतु अन्य ठिकाणी उमेदवार देताना काही गडबड झाली आणि त्याच्यामुळं उमेदवार निकष जे पाहिजे ते मला वाटतं की ते चुकीचे आहेत. आपल्याला काय वाटतं या नांदेड जिल्ह्यातल्या 9 उमेदवारांसाठी? खरं तर मला वाटतं की अजूनही वंचितची संधी गेलेली नाही. हे एका समाजावर किंवा काही घटकांवर निवडणूक लढवता येत नाही. जर बाळासाहेबांनी या अगोदर काही महिन्यांपूर्वी एक फॅक्टर राबवला असता किंवा जसं मराठा फॅक्टर चालला जरांगे पाटलांचा किंवा OBC आहेत MIMचे, यांच्यासोबत जर त्यांनी संघटन केलं असतं तर मला वाटतं की ही वोट बँक वाढली असती. आणि बाळासाहेब उमेदवार देताना चूक करत नाहीत, योग्यच उमेदवार देतात. आजही त्यांच्या मागे समाज आहे. याचं कारण असं आहे
की जसं आत्ता करवानी सांगितलं की उत्तरमधली मताधिक्य चावरेचं सांगितलं, मागच्या वेळेचं सांगितलं, ते 25-26 हजाराच्या दरम्यान आहे. मग हे मतदान 1-2 हजारांना घटलं म्हणजे घटलं म्हणता येणार नाही. समाज त्यांच्या पाठीमागच आहे. फक्त इतर समाजाला सोबत घेऊन मोठ कशी बांधता येईल हे पाहावं लागेल. जसं आपण सांगितलं की नांदेडमधल्या काही उमेदवारांचं, तर उमेदवार जे काही नावं ज्यांची चर्चेत नव्हती, चळवळीमध्ये सहभागी नव्हती, पर्याय म्हणून उमेदवार देता आला नाही असं म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी उमेदवार दिले गेले. आता त्यांनी नेमकं काय केलं बाळासाहेबांच्या पाठीमागं हे आपल्याला माहीत नाही, म्हणून कदाचित त्यांना यश मिळालं नसेल. आपल्याला काय वाटतं नेमकं हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांची कामगिरी किंवा त्यांची समाजामध्ये उल्लेखनीय काय बाब आहे का? नाही सर, आता काय त्याच्यामध्ये काही उमेदवार तर म्हणजे असं पाहण्यात आलं की काँग्रेसकडूनच आयात केली आपले मतदान खाऊ नये म्हणून. आपण हातगावचा जर विचार केला तर काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्याच्या भावाला वंचितने उमेदवारी दिली. किमान त्यांचा भाऊ तरी प्रचार करतो की नाही, त्यांचं जन्मांचं स्थान आहे की नाही हे त्यांनी पाहिलं पाहिजे. भोकरचं सुद्धा तसंच झालं. म्हणजे काही ठिकाणी उमेदवार देताना जर आपल्याकडे उमेदवार जर चांगले नसतील तर चांगले उमेदवार शोधणं किंवा उमेदवार न देणं हा पर्याय चांगला होता. म्हणजे मला असं वाटतं की राज ठाकरेसारखे प्रयोग तरी बाळासाहेब हे खूप जुने राजकारणी आहेत, खूप हुशार आहेत, त्यांना खूप जास्त अभ्यास आहे राज ठाकरेपेक्षा. तर राज ठाकरेसारखे प्रयोग किमान बाळासाहेबांकडून तरी अपेक्षित नाही. या उलट ओवेसीकडून काही शिकायला पाहिजे की ओवेसी जिथं मुस्लिम उमेदवार निवडून येतात अशाच ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेला आहे. हां ठीक आहे, वंचितचे जर जास्त ठिकाणी उमेदवार उभे केले तर तुमच्या मतांचा टक्का वाढेल. हे जरी खरे असेल तर जनमानसात आपला प्रभावसुद्धा कमी होईल. हे सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षांनी पाहिलं पाहिजे. जर आपल्याला उमेदवार मिळण्यात कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपला संपर्क वाढवणं, इतर पक्षाचे नाराज आपल्याकडे करणे आणि आपल्या पक्षाचं तिथलं संघटन किंवा आपलं पक्षीय बलाबल किंवा आपला तिथला प्रभाव वाढवणं हे कोणत्याही पक्षाने पाहिलं पाहिजे. त्या गोष्टीमध्ये म्हणजे इव्हन आता काँग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा महायुती असो यांच्या नाराजांची संख्या जर बाळासाहेबांनी मोजली असती तर खूप मिळाली असती आणि त्यातल्या कोणाला उमेदवारी दिली असती तर वंचितचं मतदानही वाढलं असतं आणि वंचितचा दबदबाही वाढला असता. परंतु ते करण्यात कमी पडले असावेत. त्यांचे जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा चळवळीत काम करणारे असो, चळवळीत काम करणाऱ्या लोकांना न्याय जरूर दिला पाहिजे. जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा प्रमुख म्हणून त्याच्या हातात सूत्रे जरूर ठेवली पाहिजे. परंतु आमदार खासदार करताना लोकांमध्ये प्रभाव असलेले लोक असले पाहिजे. हे पक्ष आणि सत्तेचं समीकरण या दोघांमध्ये दुवा आहे. आणि तसं महायुतीने आपले उमेदवार एकमेकांना वाटून दिले, महाविकास आघाडीने वाटून दिले, तसं बाळासाहेबांनी सुद्धा ओवेसींसोबत बसून असा काही करार केला असता तर निश्चितच आज जे चित्र दिसलं त्याच्यापेक्षा वेगळं दिसलं असतं. राजकारणामध्ये कुणाचंही काहीही सांगता येत नाही. राजकारण हे बदलत असतं, हे आपल्याला आजपर्यंतच्या इतिहासात माहीत आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या 40 वर्षापासून अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना म्हणावं तसं यश आलंही आणि आल्यानंतर त्यांचे जे यशस्वी प्यादे होते हे पळून गेल्यामुळे त्यांना परत अपयशाला तोंड द्यावं लागलं. आता ही आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीची आजची परिस्थिती आपल्या या पत्रकारांच्या नजरेतून ही साधक बाधक चर्चा होती. या चर्चेचा कुठेतरी विचार झाला तर सम्यक न्यूज लाईव्हचा कुठेतरी फायदा झाला असं मला वाटेल. मी विजय निलंगेकर, जय भीम. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.